नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ॲक्टिव्हिटी म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमधील जितके काही ॲक्टिव्हिटीचा भाग आहे तो आज आपण या लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहोत. याच्या अगोदर प्रॉब्लेम सेट 5 जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमधील तो प्रॉब्लेम सेट पूर्ण जे लेक्चर जे आहेत ते पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते प्रथमतः बघून घ्या. आज आपण पाहणार आहोत ॲक्टिव्हिटीचं हे लेक्चर असेल. ही जी ॲक्टिव्हिटी लिहिली आहे ही पेज नंबर 89 वरची आहे. पेज नंबर 89 वरती. आता पेज नंबर 82 याच्यावरती ही एक ॲक्टिव्हिटी आहे. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी एकदम सिंपल आहे. मी तुम्हाला फक्त त्याच्यावरून फॉर्म्युले सांगेन. तुम्हाला काय सांगितलं बघा. पहिल्यांदा जो ग्लास दिलेला आहे म्हणजे स्पेक्टॅकल, तो गण आहे. काय सांगितलं आहे पहिल्या स्पेक्टॅकलमध्ये काय दिलेलं आहे 29 अँड 13 आणि देअर सम इज 42 अँड डिफरन्स इज 16 सांगितलेलं आहे. आणि दुसरा स्पेक्टॅकल दिलेला आहे. त्या स्पेक्टॅकलमध्ये काय सांगितलं आहे की सम इज 37. सम जो आहे तो 37 आहे. मग स्पेक्टॅकलचा जो नंबर आहे तो नंबर कोणता माहिती आहे का? माहीत नाही. पण पहिल्या कंडिशननुसार सम जो आहे तो सम काय आहे 37 आणि डिफरन्स किती सांगितलाय 11 सांगितलाय. डिफरन्स म्हणजे त्याच्यामधील फरक जो आहे तो 11 सांगितलाय. म्हणजे यानुसार आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल x + y = 37. हे इक्वेशन फर्स्ट मिळालं. आणि डिफरन्स म्हणजे काय येणार x - y = 11. हे सेकंड इक्वेशन मिळेल. हे तुम्ही सोडवायचं कारण सिंपल आहे. 5.1 वरती प्रॅक्टिस आहे. 5.1 वरती आधारित आहे. तर त्याच्यानंतर तिसरं काय सांगितलंय देअर सम इज 54. सम काय सांगितलंय सम इज इक्वल टू 54 म्हणजे x + y = 54. आणि डिफरन्स काय सांगितलंय 20. डिफरन्स जो आहे तो डिफरन्स हा 20 आहे म्हणजे x - y = 20. हे इक्वेशन नंबर सेकंड. हे इक्वेशन नंबर फर्स्ट. तुम्हाला याच्यामधून x आणि y ची किंमत काढायची आहे. आणि चौथं जे दिलेलं आहे देअर सम इज ... डॉटच्या ठिकाणी तुम्हाला जी संख्या वाटते ती तुम्ही ठेवू शकता. आणि डिफरन्स इज ... आणि डिफरन्सच्या ठिकाणची पण जी गण आहे फिल इन द ब्लँक जी आहे ती तुमच्या मनाने काही पण ठेवा. म्हणजे इथे दिले बघा सम हे ... दिलेलं आहे आणि डिफरन्स जो आहे तो पण ... दिलेला आहे. म्हणजे इथं सम तुम्ही काय इथे x + y = तुम्ही इथे 12 घ्या. डिफरन्स x - y = 3 घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळतील इक्वेशन मिळतील. आणि हे इक्वेशन तुम्ही काय करायचे सॉल्व्ह करा. आणि x आणि y ची जी किंमत मिळेल त्याचे पुढे लिहायचं इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता आपण ही ॲक्टिव्हिटी पाहणार आहे पेज नंबर 89 वरती. या ॲक्टिव्हिटीचा भाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण ॲक्टिव्हिटीचा प्रश्न हा तुम्हाला कंपल्सरी विचारला जातो. कारण त्याच्यासाठी राखीव प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्यातील हे ॲक्टिव्हिटीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला बाय चान्स विचारले जाऊ शकतात. पेज नंबर 89 वरती एक ॲक्टिव्हिटी आहे. मी पहिल्यांदा वाचून घेतो बघा. द पॉप्युलेशन ऑफ सर्टन टाउन वॉज 50,000 इन अ इयर. मेल पॉप्युलेशन वॉज इन्क्रीज्ड बाय 5%. म्हणजे एक शहर आहे त्या शहरामध्ये अँड फिमेल पॉप्युलेशन वॉज इन्क्रीज्ड बाय 3%. म्हणजे एका शहराची लोकसंख्या किती आहे 50,000. म्हणजे त्यामध्ये मेल पण आहेत आणि फिमेल पण आहेत. आणि त्याच्यानंतर काय सांगितलंय की मेल पॉप्युलेशन वॉज इन्क्रीज्ड बाय 5%. म्हणजे मागच्या वर्षी किती होती x होती. आता किती वाढले 5%. म्हणजे 5% ऑफ x. 1च्या 5 पटीने काय म्हणजे 5% काय झाले वाढलेले आहेत मेल पॉप्युलेशन. आणि फिमेल पॉप्युलेशन वॉज इन्क्रीज्ड बाय 3%. म्हणजे 3% बाय ऑफ y. नाव द पॉप्युलेशन बिकम 52,000. म्हणजे 5%
फिमेल पॉप्युलेशन आणि 3% मेल पॉप्युलेशन हे वाढल्यानंतर या दोघांची एकूण बेरीज किती आहे, एकूण लोकसंख्या किती, 52,020. देन व्हॉट इज द नंबर ऑफ मेल्स अँड फिमेल इन द प्रिव्हियस इयर. पाठीमागच्या वर्षी एकूण किती मेल आणि फिमेलची संख्या आहे ती काढायला सांगितली आहे. म्हणजे इथं ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. नंबर ऑफ मेल इन प्रिव्हियस इयर BX अँड नंबर ऑफ फिमेल इन प्रिव्हियस इयर BY. या दोन्हीची मिळून लोकसंख्या जी आहे ती किती आहे, या दोन्हीची मिळून लोकसंख्या आहे ती 50,000 आहे. म्हणजे X + Y हे मिळालं कोणतं आपल्याला, फर्स्ट इक्वेशन मिळालं. आता त्याच्यानंतरची कंडिशन काय सांगितली आहे, मेल पॉप्युलेशन इन्क्रीज्ड बाय 5%. पाठीमागच्या वर्षी किती लोकसंख्या होती, X, बरोबर आहे का. म्हणजे या X च्या किती टक्के वाढले ते 5%. म्हणजे इथं लिहिताना लिहा 5% ऑफ X. किती टक्के मेल पॉप्युलेशन इन्क्रीज झालेलं आहे, 5% ऑफ X. म्हणजे आपण लिहिताना कसं लिहितो, 5/100 इंटू X, बरोबर आहे. म्हणजे इथं एकूण जी लोकसंख्या वाढली 5%, ती किती वाढली, 5X / 100. इतकी लोकसंख्या वाढली. आता या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी काय येईल बघा, 500. आता एकूण टोटल नंबर ऑफ मेल्स, म्हणजे टोटल नंबर ऑफ मेल सांगितले. म्हणजे पाठीमागच्या वर्षाची गणना एकूण मेल पॉप्युलेशन आणि आता 5% वाढलेली ही मेल पॉप्युलेशन, याचं काय येणार, एडिशन येईल. म्हणजे इथं काय येईल, X + 5X / 100. इथं छेद जे आहे डिनोमिनेटर सेम आहेत का, नाही. म्हणजे आपण छेद समान करून घ्यायचे. म्हणजे 100X + 5X / 100. म्हणजे आपल्याला काय मिळालं, 105X / 100. म्हणजे या ठिकाणी जी संख्या येईल ती नंबर ऑफ मेल किती असणार आहेत, 105 / 100X हे येणार, बरोबर आहे. याच पद्धतीने फिमेल पॉप्युलेशन इन्क्रीज्ड बाय 3%. हे कोणाच्या 3% आहेत, वायच्या. कारण आपण काय कन्सिडर केलेलं आहे, फिमेल BY. म्हणजे या ठिकाणी काय येईल, फक्त इथं 3%, इथं 3% ऑफ Y, इथे लिहा फक्त Y3Y इज इक्वल टू, इथे काय येणार, Y, इथे 3Y. सेम प्रोसिजर असणार आहे, इथे Y आणि इथं 3Y. या ठिकाणी काय येईल, 3Y. म्हणजे 3% ऑफ Y आपण कसं लिहितो, 3 / 100 इंटू Y. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार हा आला. परंतु हे इतकी लोकसंख्या फक्त मेल फिमेल पॉप्युलेशन वाढलेलं आहे, किती पर्सेंटेज, 3%. हे 3% वाढलेली लोकसंख्या आहे. पण मागच्या वर्षीची लोकसंख्या किती आहे, Y आहे. या वर्षी वाढलेली एकूण लोकसंख्या किती आहे, 3Y आहे. 3Y / 100. या दोन्हीचा सम करा, बेरीज करा. जी बेरीज येईल ती या ठिकाणी ठेवायची. 103 / 100Y. आता एकूण ही लोकसंख्या वाढल्यानंतरची, म्हणजे मेल आणि फिमेल पॉप्युलेशन जे आहे वाढल्यानंतर एकूण लोकसंख्या किती झालेली आहे, 52,020. म्हणजे या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी 105 / 100, 103 / 100. आता या ठिकाणी काय केलंय, आपल्याला छेदस्थानची संख्या जी आहे ही छेदस्थानची, म्हणजे आपल्याला हे इक्वेशन मिळताना कोणत्या पद्धतीने मिळालं, हे इक्वेशन मिळालं आपल्याला 105 / 100 इंटू X प्लस 103 / 100 X इज इक्वल टू 52,020. म्हणजे हा X आपला कॉमन निघतो.
म्हणजे कॉमन म्हणजे इथे काय मिळेल 1/100 इंटू 105x प्लस 103y इज इक्वल टू 52,020. हे इथं मल्टिप्लाय आहे, सॉरी डिवाइड आहे. इकडे गेल्यानंतर काय होईल, इथे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजे मल्टिप्लाय झाल्यानंतर फक्त 2 शून्य वाढतील, म्हणजे इथे काय येणार 52,02,000 येईल. इथे आले बघा 52,02,000. म्हणजे या ठिकाणी संख्या कोणती राहिली, फक्त 105x प्लस 103y. 105x प्लस 103y हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. आपल्याला काय मिळालं, हे सेकंड इक्वेशन मिळालं. आता हे फर्स्ट इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन आहे, पण आपण काय करतो, सेम पेअर करतो का, सेम पेअर करतो, पण याच्यामध्ये सेम पेअर आहेत का, सेम पेअर नाहीत. म्हणून ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट. म्हणजे या इक्वेशनला, कोणत्या इक्वेशनला, x प्लस y इज इक्वल टू 50,000. या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायला सांगितलंय, 103 ने. 103 ने मल्टिप्लाय केलं. 103 ने मल्टिप्लाय केल्यानंतर याने याला मल्टिप्लाय जर केलं, काय येईल, 103x. इथे लिहून टाका 103x. 103x नंतर 103y. 103y इज इक्वल टू, ह्या 103 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर हे उत्तर येते. बरोबर आहे. हे आपल्याला इक्वेशन कोणतं मिळालं, थर्ड इक्वेशन मिळालं. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड. हे जे इक्वेशन आहे, हे थर्ड इक्वेशन, हे कशामधून, फ्रॉम सेकंड इक्वेशन मधून काय करायचं, सबट्रॅक्ट करायला सांगितले. आता इथेच बघूया आपण, इथे बघूया आपण, हे सेम पेयर आहेत का, हे सेम पेयर आहे, पण चिन्ह काय आहेत, चिन्ह सुद्धा समान आहेत, म्हणून सबट्रॅक्ट केले. म्हणजे हे काय होईल, मायनस होईल. हे मायनस झालं तर हे गेट कॅन्सल होईल. बरोबर आहे का. नंतर या 105 मधून 103 गेले, राहिले किती, 2x राहिले. बरोबर आहे का. नंतर या 52,02,000 मधून 51,50,000 गेल्यानंतर काय मिळालं, 52,200, सॉरी 52,02,000, सॉरी इथे एक झिरो वाढवा पाहिजे. या 52,02,000 मधून 51,50,000, 51,50,000 मायनस केल्यानंतर काय येईल, 52,000 इतकी लोकसंख्या. आता इथं मल्टिप्लाय आहे, हे 2 जे आहे ते मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे 52,000ला या 2 ने भागल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे, याच्या निम्म असणार आहे, म्हणजे 26,000, 26,000. आता ही जी x ची किंमत आहे, ही x ची किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली तर इथं काय होणार आहे, इथं 26,000 पुट केल्यानंतर इथं काय पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे 50,000 मधून 26,000 वजा केल्यानंतर ही y ची किंमत मिळणार ना. बरोबर आहे ना. म्हणजे इथे किंमत काय मिळणार आहे, 24,000. दिस इज अ नंबर ऑफ मेल्स 26,000 अँड नंबर ऑफ फिमेल्स 24,000. आता म्हणजे व्हेरीफाय करण्यासाठी हे दोन्हीच्या दोन्ही इथे ठेवा, दोन्हीची बेरीज 50,000 येते का नाही बघा. दिस इज अ पॉप्युलेशन ऑफ प्रिव्हियस इयर, पाठीमागच्या वर्षाची का नाही, प्रिव्हियस इयरला काय झालेली, म्हणजे लोकसंख्या त्यांची, मेलची आणि फिमेलची. आता याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आपण बघूया. आता आपण पाहणार आहोत, पेज नंबर 90 वरती एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटीचा फॉर्मॅट मी इथं लिहून ठेवलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय, आय एम अ रेक्टँगल आणि माय लेंथ इज x युनिट. लेंथ जी आहे ती काय किती दिलेली आहे, x युनिट दिलेली आहे, आणि ब्रेडथ जी आहे ही ब्रेडथ ही y युनिट दिलेली आहे. आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन तयार करायचे आहेत.
याच्यामध्ये एकूण किती इक्वेशन तयार होतील? 4 इक्वेशन. बघूया. सम ऑफ माय लेंथ अँड ब्रेडथ इज 36. सम ऑफ माय लेंथ अँड ब्रेडथ या ठिकाणी आहे द सम ऑफ माय लेंथ अँड ब्रेडथ म्हणजे लेंथची आणि ब्रेडची बेरीज जी आहे ती किती आहे? x + y = 36. हे आपल्याला काय मिळालं? पहिलं इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय सांगितलंय? माय ब्रेडथ इज म्हणजेच माय ब्रेडथ इज 5/7 टाइम्स ऑफ द लेंथ. 5/7 टाइम्स ऑफ द लेंथ. सॉरी, बीच्या ठिकाणी y घ्या, y, कारण y आपण ब्रेडथ बद्दल केलेलं आहे. आता हे जे आहे हे इकडे ट्रान्सफर झाल्यानंतर म्हणजे इथे काय मिळेल? y = 5/7x. हे क्रॉस हे ते 7 डिवायडेड आहे, बरोबर आहे का? याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल? 7y = 5x. ही टर्म इकडे ट्रान्सफर केलं तर -5x + 7y = 0. हे इक्वेशन जरी इथं लिहिलं तरी बरोबर आहे आणि हे सुद्धा इक्वेशन आहे असं ठेवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर काय सांगितलं? आपण हे इक्वेशन ठेवू -5x + 7y = 0. हे किंवा हे चालेल. त्याच्यानंतर द डिफरन्स बिटवीन माय लेंथ अँड ब्रेडथ इज 6. या ठिकाणी द डिफरन्स म्हणजे लेंथ ही मोठी आहे, मोठ्यातून लहान संख्या वजा करतो म्हणजे x - y = 6. त्याच्यानंतर इफ द या ठिकाणी काय सांगितले बघा? इफ द ब्रेडथ इज सबट्रॅक्टेड फ्रॉम ट्वाइस द लेंथ. ट्वाइस द लेंथ ब्रेडथ इज सबट्रॅक्टेड. काय मिळेल आपल्याला? द आन्सर इज 27. आन्सर इज 27. यानुसार आपल्याला एकूण किती इक्वेशन मिळाले? एकूण 4 इक्वेशन मिळाले. बघा आता प्रश्न काय सांगितलं त्याच्यामधून? फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन फॉर्म सुटेबल इक्वेशन्स अँड राईट इन द बॉक्सेस इंडिकेटेड बाय एरोज. या पद्धतीने इक्वेशन तयार झाली. सिलेक्ट एनी 2 इक्वेशन फ्रॉम दिस बॉक्सेस अँड फाइंड द सोल्युशन. या 4 पैकी कोणतेही 2 तुम्ही इक्वेशन घ्या आणि त्याच्यामधून काय काढायचे? सोल्युशन काढायचे म्हणजे x आणि y च्या किमती काढायचे. मग याच्यामधल्या सोप्या कोणत्या आहेत? ही एक आहे आणि हे एक इक्वेशन. मग इथे लिहूया आपण x + y = 36. याला 1 नंबर द्या. x - y = 6. हे सेकंड इक्वेशन झालं. आता आपण काय करणार आहे? एडिशन. कारण का चिन्ह कसे आहेत? भिन्न आहेत. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. x + y = 36 प्लस x - y = 6. हे गेट कॅन्सल. 2x = 42. x = 42 डिवायडेड बाय 2. कारण इकडे मल्टिप्लाय आहे 2, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे x = 21. ही x जी आहे ती काय आहे? हो, लेंथ आहे, लेंथ. बरोबर आहे नाही? आता ही जी किंमत आहे ती समीकरण कशामध्ये ठेवूया? फर्स्ट मध्ये. मग इथं लिहा पुट x = 21 इन इक्वेशन फर्स्ट. मग फर्स्ट इक्वेशन काय आहे? x + y = 36. जिथं x आहे त्या ठिकाणी x ची किंमत ठेवा. 21 + y = 36. हे 21 इकडे मायनस होईल. y = 36 - 21. y = 36 मधून 21 गेले तर किती राहिले? 15. हे y काय आहे? ब्रेडथ ऑफ रेक्टँगल आहे. काय आहे? ब्रेडथ ऑफ रेक्टँगल. हे इथं लिहायचं काय? x and y 21 and 15 is the solution of given equation. आणि हे x आणि हे जे y आहे या तुम्ही चारीचे किती तुम्ही पेयर तयार करा, ज्यामधून एकूण
6 पेयर तयार होतात. ही जशी का नाही या दोन्हीची जोडी घेतलेली आहे. आता हा तो प्रश्न आहे बघा. दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ऑल्सो व्हेरीफाय द सोल्युशन. ऑल्सो व्हेरीफाय द सोल्युशन म्हणजे ही एक्स आणि वाय ची किंमत कोणत्या इक्वेशन मध्ये एक ठेवा. व्हेरीफाय म्हणा. व्हेरीफाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 36. एक्स ची किंमत किती आहे 21. वाय ची किंमत किती आहे 15 इज इक्वल टू 36. बरोबर आहे. या दोन्हीची बेरीज किती आली 36 इज इक्वल टू 36. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. व्हेरीफाय कारण दोन्ही बाजू एकसारखे झालेले आहेत. त्याच्यानंतर काय सांगितलंय बाय टेकिंग वन पेयर म्हणजे वन पेयर म्हणजे दोन इक्वेशनची एक जोडी. ॲट द टाइम हाऊ मेनी पेयर्स कॅन बी फॉर्मड. एकूण किती इक्वेशन आहे ती 4 इक्वेशन आहे ती. मग याच्यामधून एकूण किती पेयर तयार होतील. जसे आपण का नाही ह्याची एक पेयर घेतली ना इथं सॉल्व्ह करण्यासाठी असे एकूण किती पेयर तयार होतील बघूया आपण. या दोन्हीची एक झाली का. नंतर ही 2, नंतर ही 3, नंतर ही 4, हे आणि ही एक 5 आणि ही एक इक्वेशनची पेयर. अशी एकूण 6 पेयर तयार होतील. हाऊ मेनी पेयर्स 6 पेयर्स कॅन बी फॉर्मड. डिस्कस द सोल्युशन फॉर दिस पेयर्स. आता मी तर तुम्हाला व्हेरीफाय करून तर सांगितलेलंच आहे. आता या ठिकाणी शेवटी वाक्य लिहायचं काय एक्स वाय 21 15 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल. हे झालं तुमची ॲक्टिव्हिटी पेज नंबर 90 वरची. याच्यानंतर आपण आता 92 वरती एक ॲक्टिव्हिटी आहे न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर म्हणजे फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं आहे इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामधून एक्स आणि वाय ची किंमत काढायची आहे. कारण फ्रॅक्शन आपण कसं सपोज करतो एक्स अपॉन वाय म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत मिळाली म्हणजे फ्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट झाला. तर बघूया आपण पेज नंबर 92 वरती एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मधील ही शेवटची काय ॲक्टिव्हिटी आहे. काय सांगितलंय फाइंड द फ्रॅक्शन म्हणजे आपल्याला काय सपोज करावं लागणार आहे. आपल्याला सपोज काय करावं लागणार आहे फ्रॅक्शन कोणत्या फॉर्म मध्ये असतो एक्स अपॉन वाय. आता याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे न्यूमरेटर एक्स अँड डिनोमिनेटर वाय. इफ न्यूमरेटर इज मल्टिप्लाइड बाय 3 and 3 is subtracted from the denominator then the fraction obtained is 18 upon 11. त्याच्यामधून एक इक्वेशन तयार झालेलं आहे ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. काय आहे 11x minus 6y plus 18 is equal to 0. हे x प्लस by इज इक्वल टू सी च्या फॉर्म मध्ये नाही तर ते काय करायचं आपण कन्वर्ट करायचं म्हणजे 18 इकडे कॉन्स्टंट टर्म ट्रान्सफर करा. 11x minus 6y इज इक्वल टू minus 18 हे इक्वेशन फर्स्ट मिळालं. नंतर दुसरी कंडिशन काय सांगितलं इफ न्यूमरेटर इज इन्क्रीज्ड बाय 8 अँड डिनोमिनेटर इज डबल देन द रिझल्टिंग फ्रॅक्शन इज 1/2. म्हणजेच आपल्याला त्यामधून इक्वेशन काय दिलंय x minus y plus 8 is equal to 0. हे सुद्धा इक्वेशन आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे ax plus by is equal to c च्या फॉर्म मध्ये. ax minus y is equal to -8 हे इक्वेशन मिळालं सेकंड. आता याच्यामध्ये आपण काय करूया y कॅन्सल करू. या y म्हणजे या y चा कोएफिशियंट 6 आहे याचा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे या दोन्हीचा कोएफिशियंट म्हणजे सेम पेयर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय धिस इक्वेशन सेकंड इक्वेशन बाय 6. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 6 म्हणजे x minus y इज इक्वल टू -8. इथं 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 6x minus 6y इज इक्वल टू 8×48 48 हे इक्वेशन मिळालं थर्ड. आता या ठिकाणी
हे इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन सेम पेअर आहेत, चिन्ह कशा येते एकसारखे येते, म्हणजे आपण काय करतो सबट्रॅक्ट करतो. मग इथे लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम फर्स्ट. 11x minus 6y is equal to minus 18. हे इथं आता लिहून घ्या. थर्ड 6x minus 6y is equal to minus 48. सबट्रॅक्शन करतोय म्हणजे इथली चिन्ह काय होतात बदलतात. सेम पेयर चिन्ह भिन्न आहेत, कॅन्सल झालं. इथे किती आलं 5x म्हणजे 11 मधून 6 गेले 5 राहिले. आता या ठिकाणी या 48 मधून 18 गेले किती 30 बरोबर आहे. आता हे 5x इज इक्वल टू 30 हे आपल्याला मिळालं. हे 5 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल म्हणजे x इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 5. x इज इक्वल टू 6 म्हणजे हा न्यूमरेटरचा नंबर मिळाला आपल्याला. आता डिनोमिनेटरचा फाइंड आउट करायचा आहे तर ही x ची किंमत समीकरण सेकंड मध्ये ठेवूया आपण. पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन सेकंड x मायनस y. x मायनस y इज इक्वल टू -8. आता हे 6 इथे ठेवा. 6 मायनस y इज इक्वल टू -8. हे इथं मायनस आहे इकडे गेल्यानंतर सॉरी इकडे प्लस आहे इकडे गेल्यानंतर मायनस होईल. -y इज इक्वल टू -8 मायनस 6 मायनस y इज इक्वल टू -14. पण आपल्याला कशाची किंमत काढायची आहे y ची किंमत काढायची आहे म्हणून y इज इक्वल टू 14. हा काय झाला डिनोमिनेटर मिळाला. मग तो फ्रॅक्शन काय असणार आहे तो फ्रॅक्शन x अपॉन y. x ची किंमत काय आहे 6 आणि हे 14. आता ही जी दिलेल्या किमती आपण जे x आणि y च्या ज्या किमती काढलेल्या आहेत त्या किमती आपण या ठिकाणी ठेवूया. या ठिकाणी ठेवू. इथे x ची किंमत किती आहे 6 इथं 6 आहे आणि इथं 14 बरोबर आहे का म्हणजे -14 आलं. या -14 मधून 6 गेल्यानंतर काय मिळालं आपल्याला -8 मिळालं म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. तर या ठिकाणी तुमचा हा टॉपिक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट आणि ॲक्टिव्हिटी. आता याच्यावरती आधारित जे काही तुम्हाला अवघड वाटतील अशी गणित जर तुम्हाला सापडली किंवा आढळली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. मी सोडवून तुम्हाला देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. तर आपण या ठिकाणी थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.